आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 राजकीय बातम्या। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंची आज बैठक। मुख्यमंत्री महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबतची 2 तास महाबैठक। 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार। सरकारमधील मंत्री आज उपोषण स्थळाला भेट देणार। मंत्री छगन भुजबळ आज ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणेंच्या आंदोलनाला भेट देणार। सकाळी 11 वाजता भुजबळ ससाणेंच्या उपोषणस्थळी भेट देणार। ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवा, ओबीसी शिष्टमंडळाची मागणी। ओबीसी शिष्टमंडळाच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंचा दुजोरा, तर ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत मार्ग काढण्याचं सरकारचं आश्वासन। सरकारकडून कुठलंही लेखी आश्वासन मिळालेलं नाही। बैठकीत ओबीसी नेत्यांनी भक्कम भूमिका मांडली। ओबीसी शिष्टमंडळाच्या सरकारसोबतच्या बैठकीनंतर हाकेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर बैठक झाली। बैठकीमध्ये चर्चा झाली, परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारचं लेखी मिळालेलं नाही। सरकारची आणि ओबीसींची मॅनेज बैठक होती, ही मराठा विरोधी बैठक होती। जरांगे पाटलांची बैठकीवर टीका। त्याच म्हणणं ना, असं कसं काय? मग ते अन्याय होतं ना आमच्यावर। हे जसं म्हणते आता यांचं एक तर मागण्यात काय आहेत कळा, सगळ्यात महत्वाचं हे काय, आता ही मॅनेज बैठक होती। मॅनेज मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती। मराठ्यांचं वाटोळ करणं हा भुजबळांचा एकच कार्यक्रम। मराठ्यांना विरोध करायचा अशीच भूमिका त्यांची। मनोज जरांगेंची आक्रमक प्रतिक्रिया। मराठ्यांचं वाटोळ होईल अशी एक त्याची मागणी पक्की असती। जन्मल्यापासून त्याचं तेच चालू आहे, मराठ्यांच्या मागण्या त्याला विरोध करायचा, त्याचा धंदाच झालाय तो। सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार नसल्याचा सरकारचा शब्द, तर सगळे सोयऱ्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात येणार। बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळांची माहिती। ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही। अहमदनगरचे खासदार निलेश लंके आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। निवडून आल्यानंतर लंके मातोश्रीवर जाऊन ठाकरेंचा आशीर्वाद घेणार।